चिकसेत होलिकोत्सव साजरा। साक्री तालुक्यातील चिकसे येथे होलिकोत्सव साजरा करण्यात आला। एरंडीचे झाड व इतर कोरडे लाकूड रचून पौराणिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली। परंपरेनुसार मांगीतुंगीवरील होळी पेटविल्याशिवाय चिकसे गावाची होळी पेटत नाही। यंदाही मांगीतुंगीवर होळी पेटल्याच्या ज्वाळा दिसल्यानंतरच चिकसे येथील होळी पोलीस पाटील संदीप माळीच यांच्या हस्ते पेटविण्यात आली। गावाचे पोलीस पाटील संदीप माळीच यांनी चकमक दगडाने विस्तव पाडून आगीची चूल बनवली व त्या चुलीने त्यांनी होळी पेटवली। याच पारंपरिक पद्धतीने चिकसेत होळी पेटवण्याचा कार्यक्रम पार पडतो। हनुमान मंदिराच्या प्रांगणात संपूर्ण गावाचा एकच होळी उत्सव साजरा केला जातो। यावेळी गावातील प्रत्येक घरातून महिलांनी पेटत्या होळीचे पूजन करून फुनके व पुरणाड्याचा नैवेद्य दाखवला। ग्रामस्थांनी होलिका मातेचा जयघोष करत दर्शन घेतले। बालकांनी शेणाने बनवलेले चाकोळे वाकोळे होळीला अर्पण केले। उत्साही तरुणांनी परिसरातून कोरडी लाकडे गोळा केली व 10 दिवस होळी पेटवत ठेवण्याचा मानस व्यक्त केला। नमस्कार, मी चिकसे गावाचा पोलीस पाटील संदीप माळी। होलिका दहन हे आमची गावाची जुनी परंपरा आहे आणि या परंपरेनुसार या गावात एक होळी दहन ही केली जाते आणि या गावातून प्रत्येक घरातून पूजेचं ताट आणलेलं असतं आणि ही गावाला फार जुनी परंपरा लाभलेली आहे। इथून 20 किलोमीटर अंतरावर मांगीतुंगी या गावाची होळी पेटल्यानंतरच आमच्या गावाची होळी ही दहन होत असते आणि ही परंपरा इसवी सन पूर्वीपासून ही लाभलेली आहे। तरी आज ही ठीक 7:30 वाजेला पेटवली गेलेली आहे आणि यासाठी गावकऱ्यांचे आणि सगळ्यांचे मी आभार मानतो की ते सगळे येऊन होलिका दहनाची पूजा केलेली आहे। धन्यवाद। मी विजयश्री खैरनाथ, राणा चिकसे। आमच्या गावी एक गाव एक होळी अशी साजरा होते आणि या सणानिमित्त नोकरदार वर्ग व बाहेर कामासाठी गेलेले मजूर वर्ग हे सगळे एकत्रित येतात व एकत्रितपणे ही होळी साजरी केली जाते। तसेच होळीला नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने वडाच्या पानांमध्ये शिजवलेले पुरणारे व फुनके हे होळीला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो।